नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण इथं 9 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर त्याचं सेशन बघणार आहोत। सुरू करूया मग आजचं सेशन। जर तुम्ही ही सिरीज डेली बघत असाल तर लेक्चरला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राइब करत चला। बघा, जुलै 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आयसीसी चे नवीन सीईओ बनलेले आहे मित्रांनो संजोग गुप्ता। आयसीसी चे अध्यक्ष तर आपल्या देशाचेच आहे जय शहा अध्यक्ष आहे आणि संजोग गुप्ता जे आहे तर ते सीईओ बनलेले आहे। लक्षात ठेवा, भारताचेच आहे संजोग गुप्ता। त्यांनी ऑस्ट्रेलियाचे जोफ अलार्डिस यांची जागा घेतलेली आहे। पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन बघा। जुलै 2025 मध्ये सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कुणाची निवड झाली? तर सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ज्या आहे ते जेनिफर सिमन्स या बनल्या आहेत। आपण जर बघितलं तर जेनिफर सिमन्स जे आहे ते सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहे। तर पहिल्या महिला राष्ट्रपती ते विचारल्या जाऊ शकतात। त्या डॉक्टर आहे, माजी संसदीय सभापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। सुरिनाम अलीकडे चर्चेमध्ये यामुळे होता कारण तो मलेरिया मुक्त झालेला आहे। WHO ने त्याला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेला आहे। आपण जर बघितलं तर अमेझॉनच्या क्षेत्रातील हा असा एकमेव देश आहे की जो मलेरिया मुक्त झालेला आहे। मग आपण जर बघितलं त्यांच्या राष्ट्रपती कोण आहे तर डॉक्टर आहे। बाकी त्यांची निवडणूक वगैरे कशी झाली यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार नाहीये। पुढे जाऊया, 17वे ब्रिक्स शिखर परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर 17वं ब्रिक्स शिखर परिषद जे आहे मित्रांनो तर ते रियो दी जानेरो ब्राझील मध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। तर ब्रिक्स देश जे आहे तर मेन ब्रिक्स देशांमध्ये आपल्याला ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका या देशांचा समावेश होताना दिसतो। मग बी फॉर जे ब्राझील आहे तर ब्राझील मध्येच 17वी ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आवृत्ती लक्षात ठेवा, आवृत्तीवर सुद्धा प्रश्न विचारला जातो। बघा मित्रांनो, 6 ते 7 जुलैला, आज जवळपास 9 जुलै आहे, तर या 2 दिवशी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ते ब्राझील मध्ये भरवण्यात आली होती। भारताचे जे काही पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी ते उपस्थित होते। आपण जर बघितलं तर या वर्षीची थीम काय आहे? स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कोऑपरेशन फॉर मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स। तर ही या वर्षीची थीम आहे। परत सांगतो, स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कोऑपरेशन फॉर मोर इन्क्लुसिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स। बघा पुढे जाऊया। आता तुम्ही मला एक टेस्ट क्वेश्चन मी तुम्हाला देतो। ब्रिक्स जो आहे तर सुरुवातीला हा ब्रिक म्हणून स्थापन करण्यात आला होता, ज्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा समावेश नव्हता। नंतर ही संस्था ब्रिक्स झाली, ज्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा समावेश करण्यात आला। आता सध्या या संस्थेमध्ये देशांची संख्या किती आहे हे तुम्ही मला सांगायचंय आणि जमलं तर त्या देशांचा नाव तुम्ही इथं लिस्ट द्यायची आहे कमेंट बॉक्स मध्ये। ज्याची परफेक्ट आन्सर असेल त्याचं उत्तर पिन केलं जाणार आहे। पुढे जाऊया, 4था क्वेश्चन। कोणत्या देशाने केरोसिन म्हणजे पेट्रोल आणि हायड्रोजन पॅरॉक्साईडच्या मिश्रणाने चालवल्या जाणाऱ्या फिटियन-2 हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर फिटियन-2 जे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे तर त्याची यशस्वी चाचणी जी आहे ती चायनाने घेतलेली आहे। हे जे काही क्षेपणास्त्र आहे तर ते रॉकेल आणि हायड्रोजन यांचा वापर करून हे मिसाईल जे आहे तर ते आपल्या लक्ष्यापर्यंत प्रवास करतं। हे इंधन स्वरूपात ज्यामध्ये रॉकेल आणि हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर केला जात आहे। तर चायनाचा आहे फिटियन-2 मिसाईल, लक्षात ठेवायचा आहे। बघा पुढे जाऊया, हायपरसॉनिक मिसाईल आहे, याचा वेग जो आहे तो 5 मॅक पेक्षा जास्त आहे। ध्वनीचा आवाज जो आहे तर तो किती मॅक असतो? तर आपण जर बघितलं तर ध्वनीचा आवाज जो आहे तर तो मॅक मध्ये मोजला जातो आणि मग त्यानुसार सुपरसॉनिक, हायपरसॉनिक आणि आपण जर बघितलं सबसॉनिक असे मिसाईलची कॅटेगरी मध्ये प्रकार पडलेले आहे। तर 5 मॅक पेक्षा जास्त वेग या हायपरसॉनिक मिसाईलचा आहे फिटियन-2 चा। बघा पुढे जाऊया, 5वा प्रश्न आहे। गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू केली आहे? तर मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना जी आहे मित्रांनो ती गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी मध्य प्रदेशने सुरू केली आहे। मध्य प्रदेश मध्ये जे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील एक एक गाव या योजनेसाठी निवडलं जाणार आहे।
तर प्रत्येक जिल्ह्यातून एक गाव निवडलं जाणार आहे, ज्याची किमान लोकसंख्या 2000 असली पाहिजे आणि त्या गावामध्ये किमान गुरांची संख्या 500 असली पाहिजे. तर असं गाव जे आहे ते निवडलं जाईल आणि त्या गावाला स्वावलंबी बनवलं जाईल. म्हणजे तिथं जे आहे ते छोटे मोठे उद्योग जे आहे ते स्थापन केले जाईल. जर एखाद्याला स्किल आहे एखाद्यामध्ये आणि उद्योग सुरू करायचा आहे तर त्याला सरकार मदत करणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेशच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना राबवण्याचा निर्णय जो आहे तो घेतला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न, कोणत्या संस्थेने जुलै 2025 मध्ये 3x35 नावाचा जागतिक आरोग्य उपक्रम सुरू केला आहे? तर 3x35 नावाचा एक जागतिक आरोग्य उपक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेने, WHO ने, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने. हा उपक्रम काय आहे 3x35? तर 3 म्हणजे इथं 3 म्हणजे एक आहे तंबाखू, दुसरा आहे समजून घ्या दारू, आणि तिसरा आहे जे आपण जास्त साखर असलेले आपण म्हणूया ड्रिंक्स, जसं की आपण म्हणूया थम्सअप वगैरे. ठीक आहे, तर थम्सअप वगैरे, थम्सअप वगैरे. मग आपण जर बघितलं तर हे जे काही ड्रिंक्स असणार आहे किंवा तंबाखू झालं हा पहिला घटक, दुसरा अंमली पदार्थ दारू हा दुसरा घटक, आणि हे थम्सअप साखर असलेले जे काही ड्रिंक्स आहे तर ते, हे जे 3 घटक आहे हे झालं 3x35. 35 काय आहे तर 2035 हे वर्ष आहे. तर आपल्याला हे 3 जे काही प्रोडक्ट आहे किंवा या 3 ज्या गोष्टी आहे तर ते 2035 पर्यंत WHO ला काय करायचे, महाग करायचे आहे. काय करायचे आहे, महाग करायचे आहे. WHO ला यांच्या किमती वाढवायच्या आहे. यांच्या किमती WHO ला 2035 पर्यंत 50% वाढवायच्या आहे. WHOचं म्हणणं आहे की या 3 वस्तूंवर आरोग्य कर लावा. देशांना काय सांगायचंय, या 3 वस्तूवर आरोग्य कर लावा. या 3 वस्तू आरोग्यासाठी हानिकारक आहे म्हणून यांच्यावर काय लावला पाहिजे, तर आरोग्य विषयक कर लावला गेला पाहिजे. तर WHO ने 3x35 उपक्रम सुरू केला. 2035 पर्यंत तंबाखू, अल्कोहोल आणि गोड पेय जे आहे तर त्यावर काय करायचं आहे, तर 50% त्यांच्या किमती वाढवायच्या आहे. मग त्यासाठी आपल्याला त्यावर काय लावायचं आहे, तर आरोग्य कर लावायचा आहे. पुढे जाऊया. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं तर आरोग्य विषयक सगळ्यात मोठी एजन्सी आहे WHO. 7 एप्रिल 1948 ला स्थापना झालेली आहे. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय आहे. टेड्रॉस अधनॉम हे तिचे महासंचालक आहे. सध्याचे सदस्य देश 194 आहे. भारत 12 जानेवारी 1948 रोजी WHO चा सदस्य झाला होता. बघा, लेक्चर मध्ये पुढे जाण्या अगोदर अभ्यास मित्रांनी काही बॅचेस सुरू केलेले आहे. काही इन्फॉर्मेशन घेऊया जे या बॅचेस उद्या तुमचा जो अधिकारी बनण्याचा प्रवास आहे तो सोपा करणार आहे. बघा, राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅच मध्ये प्री प्लस मेन्सचा तर सिलेबस असेल, प्री प्लस मेन्सचा सिलेबस असेल, पण तुम्हाला यामध्ये या सिलेबस व्यतिरिक्त 5 बॅचेस मिळणार आहे. 21,000 PYQ बॅच, ज्याच्यामधून तुमची प्रिलिम इझिली क्रॅक होऊन जाणार आहे आणि मेन्सचं सुद्धा बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे गॅदर होणार आहे. स्टेट बोर्ड बॅच बेसिक साठी, NCERT बॅच बेसिक साठी, नोट्स पॅक रिव्हिजन साठी परीक्षेच्या अगोदर, आणि टेस्ट सिरीज परीक्षेच्या अगोदर तुमची किती तयारी झाली आहे हे चेक करण्यासाठी. सेम कंबाईनची सुद्धा आपण फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे. आता कंबाईनच्या बॅच मध्ये NCERT बॅच वगैरे तर तुम्हाला सगळ्या बॅचेस ज्या आहेत राज्यसेवा बॅचेस मध्ये ज्या मिळत आहेत त्या मिळणार आहे. प्लस या प्री मेन्सचा सिलेबस सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याचबरोबर भूगोल ऑप्शनलची आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार बॅच सुरू करत आहोत. आता बघा मित्रांनो, या झाल्या फाउंडेशन बॅच. पण पूर्व परीक्षेसाठी आपण कंबाईन साठी कंबाईन विजेता बॅच, राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच 2, विजयश्री बॅच 1 चे ऍडमिशन फुल झाले म्हणून ही दुसरी बॅच आपण सुरू केली आहे. आणि त्याचबरोबर यशस्वी नावाची टेस्ट सिरीज आपण राज्यसेवेसाठी सुरू केली आहे. टेस्ट सिरीज बाबत एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही राज्यसेवेची इतर बॅच जॉईन केली असेल तर टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. टेस्ट सिरीजचा टाइम टेबल दिलेला आहे आणि ओल्ड टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे प्रॅक्टिससाठी. करंट अफेअर्स वगळता बाकी सगळे क्वेश्चन त्यामधले क्वालिटी आहेत. तुम्हाला 21,000 PYQ ची बॅच तुम्ही सेपरेट घेऊ शकता. ही गेम चेंजर असणार आहे येणाऱ्या अपकमिंग एक्झाम साठी. आणि आता आपण जी बॅच सुरू केली आहे तर हीच बॅच कॉपी करून लोक जे आहे ती आता सुरू करत आहे. त्यानंतर जर बघितलं तर या बॅचेस तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळणार, पण त्याच्या किमतीमध्ये तुम्ही डिस्काउंट मिळू शकता. तर डिस्काउंट कसं मिळवायचं, तर बघा सर्वप्रथम आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपली जी काही बॅच आहे तर ती ओपन करायची आहे.
आता बॅच कशी ओपन करायची, राज्यसेवेची बॅच जॉईन करायची, तिथे तुम्हाला एमपीएससी राज्यसेवा बॅचेस नावाचं ऑप्शन दिसेल. इथं कंबाईनचे बॅचेस जॉईन करायचे असेल तर कंबाईन बॅचेस नावाचा ऑप्शन दिसेल, किंवा इथं स्टोर नावाचा ऑप्शन दिसेल. मग यामध्ये जाऊन तुम्ही बॅच सिलेक्ट करू शकता. मग बॅच सिलेक्ट केली की बॅचवर क्लिक करा, बॅचची इन्फॉर्मेशन दिसेल. रीड मोर ऑप्शनवर जा. रीड मोर ऑप्शनवर गेले की खाली या हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर नावाचा ऑप्शन दिसेल, यावर क्लिक करा. जसं यावर क्लिक करणार तुम्ही तर तिथं सीजे लाईव्ह तुम्ही कुपन कोड यूज करा आणि अप्लाय करा. फी मध्ये डिस्काउंट झालेलं दिसेल. तुम्हाला स्पेसिफिक टाइम टेबल दिला जातो. आता यावेळी जुलै महिन्याचा टाइम टेबल जो आहे तो दिलेला आहे. प्रत्येक जो काही प्लॅटफॉर्म आहे मी मोस्टली ऑब्झर्व केलेला आहे की लेक्चर जे आहे तर ते एक विषयाचं सुरू करतात, मग ते कम्प्लीट करतात. पण आपलं कसं आहे, एका विषयाचं लेक्चर ते डेली होणार आहे, पण एकाच नाही. तर आपण जर बघितलं, मी जो सब्जेक्ट घेतो इकॉनॉमी त्याचं डेली लेक्चर चालू असणार. हर्षाली मॅडमचं डेली लेक्चर सुरू आहे, मारुती सरांचं डेली लेक्चर सुरू आहे, नेहा मॅमचं डेली लेक्चर सुरू आहे. म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर सगळे विषय जे आहे ते सोबतच सुरू होतात आणि तुम्हाला प्लस रेकॉर्डेड सेशन सुद्धा दिले जातात. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्यवस्थितपणे तयारी करू शकता. या नोट्स ऍप्लिकेशन मध्ये दिल्या जाणार. पुढे जाऊया आता. बघा आता 7वा प्रश्न, नीरज चोप्रा क्लासिक 2025 नावाची स्पर्धा आयोजित केली जात आहे. तर या स्पर्धेमध्ये 86.18 मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे? तर नीरज चोप्राच्याच नावाने आपण काय केलेलं आहे मित्रांनो, तर एक स्पर्धा सुरू केली आहे नीरज चोप्रा क्लासिक. आणि या स्पर्धेमध्ये 86.18 मीटर भाला कोणी फेकलेला आहे, तर तो स्वतः नीरज चोप्रानेच फेकलेला आहे. म्हणजे आपण बघूया स्पर्धा कोणाच्या नावाने सुरू केली, नीरज चोप्राच्या, आणि विजेता कोण राहिला, नीरज चोप्रा. तर बघा अशी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब जी आहे ती घडलेली आहे. बेंगळुरू येथे नीरज चोप्रा क्लासिक 2025 नावाने एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये नीरज चोप्राने या पहिली स्पर्धा होती, फर्स्ट याची एडिशन होती. या पहिल्या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली, 86.18 मीटरचा भाला फेकला आणि सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. 5 जुलै 2025 मध्ये ही पहिल्यांदा स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. जुलै 2025 मध्ये ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ब्रिक्स नावाची जी संस्था आहे, तर ब्रिक्स देशांची आपण म्हणूया व्यापार विषयक एक काय आहे, ऑर्गनायझेशन आहे, ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. यामध्ये ब्रिक्स देशांचे सदस्य आपल्याला बघायला मिळतात. तर या ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला शाखेच्या सहअध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला शाखेच्या सहअध्यक्ष बनलेले आहे प्रियंका कक्कर. प्रियंका कक्कर आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या आहेत. यांची नियुक्ती 2024-25 आणि 2026-27 या वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. ब्रिक्स चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संघटनेचे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश सदस्य आहे आणि या देशामध्ये व्यापार आणि सहकार्य वाढावे यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. आता हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे, 9वा क्वेश्चन. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, कोण आहे जागतिक बँक, जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताला जगात कोणतं स्थान मिळालं आहे? तर जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताला 4थं स्थान मिळालेलं आहे. तर आता बघा उत्पन्न समानता काय आणि ती कशी मोजली जाते. तर उत्पन्न समानता जी आहे ती गिनी गुणांक याच्या आधारे मोजली जाते. आता गिनी गुणांक काय असतो तर इथे समजून घ्या. बघा अशा प्रकारचा आपण म्हणूया हा एक ग्राफ आहे. या ग्राफवर इथं तुम्हाला काय बघायला मिळत आहे तर इन्कम. ठीक आहे, 20%, 40%, 60%, 80%, 100%. आणि इथं खालच्या लाईनवर तुम्हाला लोकसंख्या बघायला मिळते, 20%, 40%, 60%, 80%. मग आता समजून घ्या की 20% इन्कम जर आपण घेतला, 20% इन्कम, आणि इथं खाली 20% लोकसंख्या घेतली, कुठं घेतली 20% लोकसंख्या, तर आपण यांचा जर आपण असा ग्राफ बनवला 20% इन्कम प्लस 20% लोकसंख्या, तर अशी याची लाईन बनणार. 40% इन्कम 40% लोकसंख्या म्हणजे देशातील 40% लोकसंख्येकडे 40% पैसा आहे, तर याची अशी लाईन बनणार. 60% इन्कम 60% लोकसंख्या याची असं काय बनणार. तर अशा आपण लाईन कनेक्ट करत गेलो आणि शेवटी 100% लोकांकडे 100% इन्कम, तर याचा अशा प्रकारे एक मिडलला लाईन बनणार आहे. अशी जर लाईन एखाद्या देशात बनत असेल तर त्या देशामध्ये समानता असते. पण ऍक्च्युअल कंडिशन काय असते देशांमध्ये हे आपण बघूया. ऍक्च्युअली कंडिशन आपल्याला जे देशांमध्ये बघायला मिळते, 20% जर समजून घ्या इन्कम असेल देशाची, तर ती 20% इन्कम 20% लोकांकडे नसते. 20% पैसा जो आहे समजून घ्या देशाचा 20% पैसा जो आहे
तर तो 40% लोकांकडे. म्हणजे देशाचा 20% पैसा जो आहे, आता समजून घ्या आपल्या देशामध्ये माग एक रिपोर्ट आला होता की 1% देशाची संपत्ती जी आहे, श्रीमंत लोकांचा विचार केला तर श्रीमंत 1% लोकांकडे 40% संपत्ती देशाची, बरोबर. मग तसं आपण जर बघितलं तर देशाची जी काही 20% संपत्ती आहे, गरिबांपासून सुरू केलं तर 40% लोकांकडे देशाची 20% संपत्ती आहे. त्यानंतर देशाची 40% संपत्ती जर बघितलं तर 60% लोकांकडे देशाची 40% संपत्ती आहे. समजून घ्या देशाची 60% संपत्ती देशाच्या 80% लोकसंख्येकडे आहे. मग अशा प्रकारे जर आपण लाईन कनेक्ट करत गेलो तर आपल्याला अशी एक कर्व झालेली लाईन बघायला मिळते. मग यावरून आपल्याला समजतं, समजून घ्या की उत्पन्न जे आहे ते जास्त टक्के लोकांकडे असेल, उत्पन्न जर जास्त टक्के लोकांकडे असेल तर लाईन ही सरळ बनत नाही, ही लाईन क्रॉस होत जाते. समजून घ्या एखाद्या देशामध्ये जर बघितलं तर 20% उत्पन्न देशाच्या 60% जनतेकडे असू शकतं. मग त्यांचं इथं ग्राफ जो आहे तो कसा बनणार बघा, 20% उत्पन्न जे आहे ते देशातील 60% लोकांकडे असेल, 40% उत्पन्न जे आहे ते देशातील समजून 80% लोकांकडे असेल, तर त्यांचा ग्राफ कसा बनणार आहे, अशा प्रकारचा त्यांचा ग्राफ बनणार आहे. म्हणजे इथला गॅप जो आहे तो जास्त असणार आहे, बरोबर. मग इथला गॅप किती आहे तर त्यावरून काही गुण दिले जातात. समजून घ्या की इथे सगळ्यात कमी गॅप जो आहे तो स्लोवेनियाचा मध्ये आपल्याला बघायला मिळतो 23%, चेक प्रजासत्ताकचा 24%, स्लोवाकियाचा 25% आहे आणि भारताचा जो आहे, भारत चौथ्या क्रमांकावर आहे तो 25.5% आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये उत्पन्न समानता अधिक आहे इतर देशांच्या तुलनेत, त्यामुळे भारत 4th स्पॉटवर आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. तर गिनी निर्देशांकात भारताला 25.5 एवढे गुण मिळाले आहे. गिनी निर्देशांक म्हणजे हा जो गॅप आहे तर यानुसार दिले जाणारे गुण. आय होप मी तुम्हाला समजून सांगण्यात यशस्वी ठरलो असेल. जर समजलं असेल तर यस म्हणा की आम्हाला हा प्रश्न जो आहे तो समजलेला आहे, तसं मग मी समजून जाईल. ठीक आहे. तर ही रँकिंग जी आहे ती समानतेवर आधारित होती, एवढं लक्षात ठेवा. आपण हा क्वेश्चन इथं बघितलेला आहे. पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन, जुलै 2025 मध्ये कोणत्या देशाने फुमथम वेचायचाई यांना कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्त केलेले आहे. तर फुमथम वेचायचाई हे थायलंडचे नवीन कार्यवाहक पंतप्रधान बनलेले आहे. त्यांनी पेंतोगर्तान शिनवार्ता यांची जागा घेतलेली आहे. पुढचा क्वेश्चन, स्वातंत्र्य सैनिक अल्लुरी सीताराम राजू, तुम्ही RRR मूवी बघितला असेल, RRR त्यामध्ये जो काही रामचरण होता, तर रामचरणचं जे काही कॅरेक्टर होतं तर ते होतं अल्लुरी सीताराम राजू यांचं. तर यांची 128वी जयंती कधी साजरा करण्यात आली, तर अल्लुरी सीताराम राजू यांची 128वी जयंती जी आहे ती 4 जुलै रोजी सेलिब्रेट करण्यात आली. तर 4 जुलै 2025 ला अल्लुरी सीताराम राजू यांची 128वी जयंती सेलिब्रेट करण्यात आलेली आहे. त्यांचा जन्म जो आहे तो 4 जुलै 1997 मध्ये आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. 1922 ते 1924 या काळामध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी लढा दिला होता. आंध्र प्रदेशमध्ये पूर्व गोदावरी आणि विशाखापट्टणम प्रदेशामध्ये रंपा आदिवासी समुदायासोबत त्यांनी काय केलं होतं, आंदोलन केलं होतं. रंपा बंडाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. 12वा क्वेश्चन, भारतातील पहिली खासगी अंतराळ आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्याची परवानगी कोणत्या कंपनीला देण्यात आलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेमध्ये स्पेस एक्स नावाची कंपनी आहे एलॉन मस्क यांची, तर तिने काय केलेलं आहे, बरेचसे उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित केलेले आहे आणि त्यांचीच कंपनी आहे स्टारलिंक. तर ती काय करते, अमेरिकेमध्ये इंटरनेट सुविधा जी आहे तर ती प्रोव्हाइड करते. मग आपल्या देशामध्ये सॅटेलाइटद्वारे इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड करण्यासाठी सरकारने अनंत टेक्नॉलॉजीज या कंपनीला मान्यता जी आहे ती दिली आहे, परवानगी जी आहे ती दिली आहे. आणि ही कंपनी इथून पुढे काय करणार आहे, तर भारतात सॅटेलाइटचा वापर करून इंटरनेट सुविधा जी आहे तर ती पुरवणार आहे. हैदराबाद स्थित ही कंपनी आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. अनंत टेक्नॉलॉजी ही भारतातील आघाडीची एरोस्पेस उत्पादन कंपनी आहे जी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही सेवा प्रदान करते. स्थापना 17 ऑगस्ट 1982 ची आहे. हैदराबादमध्ये मुख्यालय आहे. सुब्बाराव पावलुरी हे अध्यक्ष आहे. आता आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन, 2025 मध्ये ब्रिक्सची कोणती आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. उत्पन्न समानतेचा अहवाल कोणत्या संस्थेने दिला आहे. 3x35 हा उपक्रम कोणी सुरू केला आहे आणि काय आहे, तर हे तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा कमेंट बॉक्समध्ये. आय होप आजचं लेक्चर आवडलं असेल.
आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा आणि त्याचबरोबर अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. डिस्काउंटसाठी CJ लाईव्ह नावाचा कुपन कोड सांगितलेल्या प्रोसेसनुसार यूज करा आणि डिस्काउंट मिळवा. टेलिग्राम चॅनल लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी जॉईन करून ठेवा आणि इंस्टाचं पेज अभ्यास विषयक रील्स बघण्यासाठी जॉईन करा. थांबूया मित्रांनो आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.